में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख होने से कुछ नहीं होता साहब, हौसले से उड़ान होती है। We are Vertiv Warriors. गुड इव्हनिंग ऑल. आज आम्ही वर्टिव एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड अंबरनाथ इंडिया इथून आलेलो आहोत आणि आमचं प्रोजेक्ट टायटल आहे इलिमिनेटिंग करंट ट्रान्सफर अँड कनेक्शन इंटरचेंज इश्यू. आमच्या टीमची ओळख ही स्वतः संतोष कुरुडकर, टीम लीडर आणि लाईन ऑपरेटर. माझं नाव राजू पाटील, मी टीम मेंबर आणि ऑपरेटर सुद्धा. वैष्णव पाटील, टीम लीडर, टीम मेंबर. हा आमच्या कंपनीचा जिओग्राफिक फुटप्रिंट आहे. पूर्ण जगभरामध्ये आमचे 22 मॅन्युफॅक्चरिंग नॅशनल लोकेशन्स आहेत आणि 200 पेक्षा अधिक सर्व्हिस सेंटर्स आहेत आणि 200 पेक्षा जास्त टेक्निकल सपोर्ट आहे. आणि भारतामध्ये म्हणायचं तर आमचे सेल्स अँड सर्व्हिस एकूण 41 आहे. 2 वेअरहाऊसेस आहेत आणि डिस्ट्रीब्युटर्स 2 आहेत आणि वेअरहाऊसेस 17 आहेत आणि 2000 पेक्षा जास्त आमचे एम्प्लॉईज आहेत. आणि भारतामध्ये पण आमचे 3 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. एक अंबरनाथ जिथून आम्ही आता आलो आहोत आणि पुणे येथे चाकण आणि हडसर असे 2 प्लांट, एकूण 3 प्लांट भारतामध्ये आहेत. हे आमचं गुगल मॅप आहे. इथे ठाण्याला आमचं हेड ऑफिस आहे. आमच्या कंपनीची एक प्रतिकृती आहे. आमची कंपनी 13 एकरमध्ये पसरलेली आहे. अद्ययावत सुसज्ज अशी आहे. मेडिकलसाठी एक ॲम्ब्युलन्स 24/7 असते. मेडिकल रूम आहे, तसेच थेरपी रूम आहे, तसेच आतमध्ये वर्किंग कंडिशन खूप चांगल्या आहे, सुसज्ज अशा आणि चांगल्या टापटीपणा 5S डिग्रीज या सगळ्या गोष्टी विचार केला जातो. तसेच नवीन एम्प्लॉईजला आधी ट्रेनिंग जातं, मग त्यांना प्रोडक्टवर पाठवलं जातं. तसंच जुने एम्प्लॉईची देखील रिप्लेसमेंट ट्रेनिंग होते प्रत्येक वर्ष आणि मग ते काम आमचं ट्रेनिंग चालू असतं. आमच्या कंपनीला सर्टिफिकेटबद्दल बोलायचं म्हणलं तर ISO 9001 क्वालिटी, ISO 14001 एन्व्हायरमेंट, तसेच ISO 45001 हेल्थ अँड सेफ्टी, ISO ISM 27001 इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टम या सर्टिफिकेट आम्ही प्राप्त केलेल्या आहेत. आमच्या कंपनीमध्ये प्रामुख्याने 3 प्रोडक्ट बनतात: AC पॉवर, DC पॉवर आणि स्मार्ट सोल्युशन. AC पॉवरचा प्रामुख्यामध्ये UPS मध्ये त्याचा उल्लेख होतो. UPS मध्ये आम्ही बऱ्याच प्रकारचे किंवा रेटिंगचे किंवा कस्टमरचे रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही UPS बनवतो आणि या UPSचा वापर डाटा सेंटर, सर्व्हर रूम इत्यादी ठिकाणी केला जातो. आणि आज माझी पूर्ण टीम AC पॉवरला रिप्रेझेंट करण्यासाठी आलेली आहे. हा आहे आमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट. जसं की तुम्ही सर बघू शकता, आमच्या UPS लाईनला 30, 40, 60 kVA असे IPLC बनतात. जसं की करंट ट्रान्सफॉर्मरचे S1 आणि S2 कनेक्शन इंटरचेंज झाल्यामुळे टेस्टिंग डिपार्टमेंटला रिव्हर्स करंट फ्लो इश्यू येत होता. त्याचा इम्पॅक्ट आम्हाला डायरेक्ट क्वालिटी, डाऊन टाईम आणि स्क्रॅपवर होत होता. जसं की तुम्ही बघू शकता, इथं 2 पिक्चर आहेत. एका पिक्चरमध्ये सिंगल सिटी आहे आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये मल्टिपल सिटी आहे. तर मल्टिपल सिटी असल्यामुळे याचे कनेक्शन जवळ असल्यामुळे इंटरचेंज होण्याची खूप शक्यता आहे. जसं की तुम्ही बघू शकता, ही प्रोसेस फ्लो लाईन आहे. आम्ही 6 स्टेजमध्ये पॅनल कंप्लीट करतो. जसे की फर्स्ट स्टेज आहे आम्ही फ्रंट स्विच प्लेट असेंब्ली बनवतो. सेकंड स्टेज आहे की रेक्टिफायर स्टॅटिक असेंब्ली बनवतो. थर्ड स्टेज आहे की आम्ही पॅनलची वायरिंग करतो. फोर्थ स्टेज आहे की DC कॅपॅसिटर असेंब्ली बनवतो आणि 5 स्टेज आहे की PCB माउंटिंग करतो आणि 6 स्टेजला ट्रान्सफॉर्मर आणि चोकची वायरिंग करतो. जसं की तुम्ही बघू शकता, स्टेज 3 ला आम्ही पूर्ण पॅनलिंग वायरिंग करतो. जसं की आम्ही तिथं सिटी माउंटिंग पण करतो. पण सिटी माउंटिंग करताना आमच्याकडे एक पिक्चर टूल आहे, त्याच्यावर पहिला आम्ही सिटी माउंट करतो. त्याच्याने सिटी उलटी होऊ शकत नाही. मग नंतर ते माउंट झाल्यानंतर ती सिटी आम्ही पॅनलमध्ये माउंट करतो. तो पॅनलमध्ये माउंट झाल्यानंतर त्याची वायरिंग करतो. वायरिंग करताना तिथे कनेक्शन इंटरचेंज जनरेट होतात. मग कनेक्शन इंटरचेंज जास्त होत असल्याने मग आम्ही मंथली ॲन्युअल डेटा काढला. तर हा ग्राफ तुमच्या समोर आम्ही प्रेझेंट करतो. जानेवारी 24 पासून ते जून 25 पर्यंत तुम्ही इथं डेटा बघू शकता. असेंब्ली पॉईंटला 78 इश्यू मिळालेले आहेत आणि टेस्टिंग पॉईंटला 75 इश्यू मिळालेले आहेत. तर आमचा जेव्हा पूर्ण UPS असेंबल होतो आणि तो टेस्टिंग एरियामध्ये जातो, तर टेस्टिंग ऑपरेटरला सिटीमधून करंट रिव्हर्स येतो. तर मग आपला जो UPS जातो टेस्टिंगमध्ये, त्या सिटीमधून करंट रिव्हर्स का येतो? कारण सिटी कनेक्शन इंटरचेंज झाल्यामुळे. ते सिटी कनेक्शन इंटरचेंज का होतात? कारण की S1 आणि S2 कनेक्शन इंटरचेंज झाल्यामुळे. मग ते S1 आणि S2 कनेक्शन इंटरचेंज का झाले? कारण सिटीचे टर्मिनल आहेत ते एकमेकांच्या जवळ असल्यामुळे वायर कनेक्टर त्यापर्यंत पोहोचू शकतात. मग सिटी कनेक्शन इतक्या जवळ का आहे? कारण की सिटी हा स्टँडर्ड कॅटलॉगचा पार्ट असल्यामुळे S1 आणि S2 असे 2 टर्मिनल असतात. हा जो रुपवाद आहे का? हा आपला रुपवाद आहे. मागच्या वर्गात ब्रेनस्टॉर्मिंग केलं पाहिजे आणि काही सोल्युशन होतं पाहिजे.
आता आपण जे रूट कॉज बघितलं रिव्हर्स करंट फ्लोचं, त्याच्यावर आम्ही सोल्युशनसाठी आम्ही VOS म्हणजे मल्टी ऑपरेटर सिस्टमचा वापर करतो. या VOS मध्ये आम्ही रूट कॉज अनालिसिस, YY अनालिसिस आणि कैझर या टूलचा वापर करतो आणि याद्वारे आम्ही काही ब्रेनस्टॉर्मिंग करून त्याच्यावर सोल्युशनसाठी काही पॉईंट फाइंड आउट केलेले आहेत ते आपण पाहूया. आम्ही जनरली सोल्युशन हे पहिलं की आधी आमच्या वायर्सला कलर टूस होते, तर आम्ही ते आता वायर्सवरती फेब्रिक्स अप्लाय केले आणि त्यावरती नॉमिनेटली S1 आणि S2 पेंट केलेला आहे. त्यामुळे तो ऑपरेटर इझिली हे स्नॅप ऑन लॉक लावू शकतो. तसंच लेबलिंग आमच्याकडे डिफरंट टाईपच्या आणि डिफरंटच्या सिटीज येत असतात, पण त्यावर कुठल्या प्रकारचं कलर नव्हतं. तर आता आम्ही त्या रेटिंगनुसार डिफरंट कलर कोड्स अप्लाय करून घेतले, त्यामुळे ऑपरेटरला ती सिटी तर लांबून ओळखणे शक्य होते. सिस्टमॅटिक सोल्युशन जसं की तुम्ही बघितलं, आम्ही पहिले स्नॅप ऑन लॉक लावत होतो. ते स्नॅप ऑन लॉक रिमूव्ह करून आम्ही मोलेक्स कनेक्टर ॲड केलं. मोलेक्स कनेक्टर ॲड झाल्यानंतर आम्ही ते SOP मध्ये अपडेट करून लाईन होती. थर्ड आहे डिटेक्शन सोल्युशन. डिटेक्शन सोल्युशन मध्ये तुम्ही पाहू शकता की व्हिज्युअल इंट्रुजनसाठी आम्ही प्रत्येक असेंब्ली स्टेजला काही टॅम्पलेट ॲड केलेले आहेत आणि त्याचे टीव्ही स्क्रीनवर डिस्प्ले सुद्धा केलेला आहे. पोकायोके आता त्याचं तुम्हाला सोप्या भाषेत समजवतो. आमच्या या 6 स्टेज आहेत. तसं पहिल्या स्टेजमध्ये आम्ही सुपरवायझर करून DCR भरून घेतो. सेकंड स्टेजला इंजिनियर डिपार्टमेंट कडून आम्ही ड्रॉइंग चेंज करून घेतली. थर्ड स्टेजला ते आमच्याकडे सॅम्पल आलं, त्या सॅम्पलचं आम्ही व्हॅलिडेशन केलं. मग व्हॅलिडेशन झाल्यानंतर चौथ्या स्टेजला रेग्युलर प्रोडक्शनला आम्ही ते सॅम्पल दिलं. या 4ही स्टेजचा आम्हाला इम्पॅक्ट डायरेक्ट 5व्या स्टेजला झाला. कसं की कॅल्क्युलेट RTY आणि FTY हा आमचा खूप जास्त वाढला. तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय की ज्या सिटीज आहेत म्हणजे करंट ट्रान्सफर या डिफरंट टाईपच्या सिटीज आहेत, परंतु त्याचं रेटिंग लेवल आहे ना हे सेम आहे. हे सेम असल्यामुळे ऑपरेटरला सिटी हे ओळखणे कठीण जायचं. त्यामुळे आम्ही ते सेम लेवल डिफरंट टाईपच्या सिटीज आहेत त्याचे जे डिफरंट टाईपचे लेबल आहेत ते ऍड केले. त्यामुळे ऑपरेटरला ते लेबल ऍड केल्यामुळे सिटीजची रेटिंग ओळखणे सोपे झाले. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की जे सिटीज आहेत त्याचे S1 S2 टर्मिनल आहे, ते एकमेकांच्या जवळ असल्यामुळे ऑपरेटर वायरिंग करताना ते वायर इंटरचेंज करत होतात. त्यासाठी आम्ही सोल्युशन म्हणून ते S1 S2 जे टर्मिनल आहेत ते आम्ही रिमूव्ह करून मोलेक्स कनेक्टर ऍड केले. मोलेक्स कनेक्टर हा पोकायोके डिझाइन मध्ये असल्यामुळे त्याचा ऑपरेटर वायरिंग करताना चुकूनही ती चुकी करू शकत नाही. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की जे सिटीज आहेत त्याचे S1 S2 टर्मिनल जे पहिले होते त्याच्यानंतर आम्ही जे ऍड केलेले आहे ते मोलेक्स कनेक्टर. या प्रोजेक्टचा रिझल्ट आणि बेनिफिट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की हे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होण्या अगोदर त्याचे जे असेंब्ली स्टेजचा जानेवारी 2024 पासून जून 2025 पर्यंत जे असेंब्ली स्टेजचा इश्यू होते ते 78 होते आणि टेस्टिंग लेवलला जे इश्यू होते ते 75 होते. परंतु प्रोजेक्ट इम्प्लिमेंट झाल्यानंतर ते इश्यू जुलै 2025 पासून तर सप्टेंबर पर्यंत 0 झालेले आहेत आणि टेस्टिंगला सुद्धा 0 झालेले आहेत. हे आमचं बेनिफिट आहे. ओव्हरऑल जर आपण परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट पाहिली तर काही पॅरामीटर्स आहेत. FTY जो आमचा आधी 86% होता तो आता 92% झालेला आहे, 6% वाढलेला आहे. डाऊन टाइम कॉस्ट ही आमची आधी US डॉलर 700 होती, म्हणजे भारतीय रुपयाप्रमाणे आता 61 आलं, ती आता पूर्णपणे शून्य झालेली आहे. तसेच सायकल टाइम फॉर UPS जो आधी 900 मिनिट होता तो आता 10 मिनिटे कमी 809 मिनिट झाला, म्हणजे आमचे प्रत्येक UPS मध्ये 10 मिनिटे वाचलेले आहेत. आणि तसंच साईड बेनिफिट पाहिलं तर सेफ्टी पाहिलं तर याच्यामुळे काय आमचं कुठल्याही प्रकारचं इन्कम येणार आहे टेस्टिंगमध्ये आणि कुठल्याही प्रकारचं आन्सिंग ऑपरेशन आमच्याकडे होणार नाही. ओव्हरऑल या सर्व कैझर प्रोसेसमध्ये या सर्व इम्प्लिमेंटमध्ये आम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या की क्वालिटीची मेथडॉलॉजी काय असते, ते कसे एक्सपोज होतात, तसे क्रिटिकल थिंकिंग कशी करायची, प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, एकमेकांचं कम्युनिकेशन कसं करायचे, आपली सिनियर, आपली टीम, आपले कोऑर्डिनेटर कसं कम्युनिकेशन करायचं, प्रेझेंटेशन कसं करायचं, तसंच टीम वर्क काय असतं, खांद्याला खांदा लावून एकमेकांना एकत्र घेऊन आपल्याला ते सॉल्युशन करायचे असतात. कोलॅबोरेशन काय असतं, कुठल्याही फॉल्ट आपल्याला भेटला आपल्या प्रोडक्टमध्ये तर डाटा अनालिसिस कसा करतो आपण आणि सर्व बाबीचा विचार करून कुठल्याही प्रॉब्लेमचा सिस्टमॅटिक इम्प्लिमेंटेशन करून ते सॉल्युशन कसं करता येईल याची आम्हाला यामध्ये माहिती भेटली. त्यावर सर्वांचे आभार आणि थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.